सिंधुदुर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। मंत्रालयामध्ये एक सामंजस्य करार आम्ही केला। जोया मरीन कंपनी आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, बंदर मंत्रालय, महाराष्ट्र सरकार ह्यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झालेला आहे। 150 कोटीचा हा सामंजस्य करार आहे आणि ह्या करारामध्ये जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे मुंबई वॉटर मेट्रो जो हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यासाठी लागणाऱ्या ज्या बोटी आहेत 50 आणि 100 पॅसेंजरच्या, त्या ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत बनवायला सुरुवात होणार आहे। जवळपास 100 बोटीचा पहिला त्यांना टप्पा दिला गेलेला आहे आणि तळवणे गाव सावंतवाडीमध्ये त्यांनी हा कारखाना उभा करण्याचं ठरवलेलं आहे। या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये आता रोजगार निर्मिती होणार आहे। मी वारंवार रिव्हर्स मायग्रेशनच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगतो, म्हणजे जे तरुण, ज्या तरुणी अन्य जिल्ह्यात, अन्य तालुक्यात, अन्य राज्यात, अन्य देशात गेलेले आहेत नोकरी धंद्यासाठी, त्यांना परत आमच्या कोकणामध्ये आणणं, परत आमच्या सिंधुदुर्गामध्ये आणणं हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला दिलेला शब्द आहे आणि त्याच मार्गावर चालत असताना आज पहिला कारखाना ज्याच्यामध्ये बोट बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा कारखाना उभा राहणार आहे। विविध पद्धतीच्या नोकऱ्या इथे उपलब्ध होणार आहे, विविध संधी इथे उपलब्ध होणार आहेत। ह्या कारखाना बोटक्राफ्ट, येल्लो फ्लीट अशा ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा कारखाना आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणतायत। त्या कारखान्यामधून तयार होणारे बोटी उद्या मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प आणि महाराष्ट्राच्या समुद्र क्षेत्रामध्ये वापरल्या जाणार आहेत। म्हणून जे तरुण तरुणी हा माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आवर्जून ह्या क्षेत्रामध्ये लागणारा जो कौशल्य विकास आहे, जो स्किल आहे, त्याहीसाठी आता प्रयत्न सुरू करावेत। आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या तरुणाला 2 हाताला काम देणं, पर्यावरणपूरक प्रकल्प आणणं, जो शब्द मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून दिलेला होता, तो त्याच मार्गावर चालण्याच्या दृष्टिकोनातून हा माझा पहिला पाऊल आहे। अजून असंख्य प्रकल्प जहाज बांधणी क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर बंदर क्षेत्रामध्ये, मत्स्य क्षेत्रामध्ये, अन्य पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊ पाहत आहेत। ही 5 वर्ष आपण रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याचा थेट परिणाम आमच्या सिंधुदुर्गाच्या अर्थकारणावर होणार आहे। चला मग परत एकदा आज रोजगाराची एक मोठी संधी सिंधुदुर्गामध्ये आलेली आहे। आपण सज्ज होऊया। हा कारखाना लवकर सुरू होणार आहे। तरुणींनी ह्याबद्दल जेवढी जास्त माहिती पाहिजे असेल, शिकायला संधी भेटत असेल ती आपण घ्यावी आणि इकडे उपलब्ध असणाऱ्या सगळ्या नोकऱ्या, या बाबतीमध्ये असलेली सगळी ट्रेनिंग आम्ही आपल्यासाठीच आहेत आणि आपल्याला देण्यासाठी तयार आहोत, एवढं ह्या निमित्ताने आपल्याला विश्वास देतो। परत एकदा आमच्या सिंधुदुर्ग वासियांचं अभिनंदन करतो। इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44।